अजित पवार 2019च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाच्या विरुद्ध प्रचार केला होता, तो राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता, वैयक्तिक नव्हते. परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली. मी 23 दिवस लीलावतीमध्ये ऍडमिट होतो. मला बायपास करायला सांगितली, मी नाही केली. स्टेन टाकल्या, फेल झाल्या आणि मी अँब्युलन्स मध्ये हा संपूर्ण मी हे कोण चालू कर संपूर्ण कार्डियक अँब्युलन्स मध्ये माझा प्रचार झाला आणि अजित पवारने या पालखीदाराला असं सांगितलं, मरायला लागलेला आहे तर कशाला निवडणूक लढवताय, तुम्ही खोटं बोलताय, लोकांची सहानुभूती घेण्यासाठी हे खोटं चाललेलं आहे काम तुमचं. माझ्या गाडीपर्यंत, माझ्या गाडीचा नंबर मग ती कोणाची आहे, कुठच्या कंपनीचे, इथपर्यंत खालच्या थराला अजित पवार आले. आणि तू कसा पुढे निवडून येतो तेच मी आता बघतो. महाराष्ट्रभरामध्ये मी कोणाला पाडायचं ठरवलं तर मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही, मी पाडतो म्हणजे पाडतो. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव्ह प्रवृत्ती असावी. मी निवडून आणणार म्हणजे आणणार. गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, काडी ओढायला. गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. मग अशा प्रकारची उर्मट भाषा त्यांनी केली होती आणि म्हणून आज त्या उर्मट भाषेचा मी माफ केलेला आहे त्यांना. ते ज्यावेळेस महायुतीत आल्यावेळेस मी जाऊन त्यांचा सत्कार देखील केला, मी भेटलो त्यांना. पण तरीही पुढच्या 7-8 महिन्यामध्ये त्यांची गुरमी तशीच होती. नीट बोलायचं नाही कोणाशी, काय कोणाचं काय, घरी कोण धान्य पाठवतं, सगळे आपापल्या पद्धतीने. तुम्ही किती कोटीचे असाल ते बाकी कोणी सगळे तसेच आहेत. पण अतिशय उर्मटपणा जो त्यांचा होता, त्या उर्मटपणाबद्दल पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात जेव्हा मी फिरलो त्यावेळेस लोक असे म्हणायला लागले की बाबा ठीक आहे, दोन्ही आता सुनेत्राताई आणि सुप्रियाताई आहेत, अजित पवार उर्मट आहे. मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो. अजित पवार उर्मट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही, त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करू. काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगा आहे आणि एका बाजूला वाघ आहे, कुठच्याही पिंजऱ्यात टाकलं तरी तेच आहे. आम्ही मतदान कसं करणार ते. आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं जनतेची अडचण, त्यावेळेस मी ठरवलं की 6,86,000 मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे. या बारामती लोकसभा मतदार जवळजवळ 5,50,000 ते 5,80,000 मतदार पवार विरोधक आहेत. ते ना सुप्रियाताईला मत देऊ इच्छित ना सुनेत्राताईला देऊ इच्छित. मग त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रचंड मोठा असं हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार, आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला आहे, त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल, आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल तर मतदान करण्याची अंबानींना एक मत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एक मत. एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रचंड तयार करून ठेवली. आणि मग जर त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही तर तो डेमोक्रेसीचा, लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय. असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ठरवलं, माझी पुरंदरचे तो लोक बोलतायत की आम्हाला बदला घ्यायचा, मी नाही होत, नियती बदला घे. आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे. जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल, माझ्या नातवाची लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.